कोरेगाव भीमा इथं 206व्या शौर्य दिनाच्या निमित्तानं विजयस्तंभ परिसर आकर्षक अशा विविधरंगी फुलांनी सजवण्यात आलाय। त्याचं काम सध्या युद्धपातळीवरती सुरू आहे। तब्बल 4.5 टन फुलांचा वापर करत विजयस्तंभ आकर्षक अशा विविधरंगी फुलांनी सजवला जाणार आहे। याचाच थेट विजयस्तंभ परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। कोरेगाव भीमा येथे 206वा शौर्य दिन साजरा होणार असून या अनुषंगाने विजयस्तंभ परिसरात सध्या जय्यत तयारी सुरू आहे। मी सध्या विजयस्तंभ परिसरात उभा आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता विजयस्तंभाची साफसफाई करण्याचं काम सुरू आहे आणि यानंतर विजयस्तंभ आकर्षक अशा विविध रंगी फुलांनी सजविला जाणार आहे। 4.5 टन फुलांचा वापर आहे। यावर्षी भारतीय संविधानाचे अमृत महोत्सव असल्यामुळे संविधानाची प्रत त्याचबरोबर संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असे ह्या वेळेचं नियोजन आहे आणि खूप अशी रंगीबिरंगी फुलांची सजावट या ठिकाणी आहे। त्याचबरोबर ऑल कंपाऊंड असेल, एंट्री असेल, फाउंटन असेल, अशा पद्धतीत फुलाची सजावट आहे। जरबेरा आहे, शेवंती आहे। नक्कीच जवळपास 4.5 टन फुलांचा वापर करून विजयस्तंभ आकर्षक अशा फुलांनी सजवले जाणार। प्रामुख्याने यामध्ये झेंडू असेल, शेवंती असेल, जरबेरा असेल यांसारख्या विविध रंगी फुलांचा वापर या सजावटीमध्ये केला जाणार आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, कोरेगाव भीमा, पुणे।